तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वदूर अतिवृष्टीने थैमान घातल्याच्या नंतर राज्य शासनाने मागच्या महिन्यामध्ये 31,500 कोटीचं पॅकेज जाहीर केल्याच्या नंतर शासन निर्णय त्या त्या जिल्ह्याचे काढल्याच्या नंतर बऱ्याचशा म्हणजे जवळपास 50 ते 60% शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यावर रब्बीचे सुद्धा अनुदान आणि अतिवृष्टीचे सुद्धा अनुदान जमा झालेले आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे अनुदान त्यांना प्राप्त झालेले नाहीये, सोबतच ज्या शेतकऱ्यांचे रब्बीचे सुद्धा अनुदान त्यांना प्राप्त झालेले नाहीये, तर त्याकरिता पत्र काढलेले आहेत आणि त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी काढायचं राहिलेलं आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी अप्रूव्ह झालेलं नाहीये, त्या सर्व शेतकरी बांधवांनी ताबडतोब तातडीने आपलं फार्मर आय डी काढून घ्यायचं आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी करण्याची बाकी राहिलेली आहे, त्या सर्व शेतकरी बांधवांनी सी-एस-सी सेंटरवर जाऊन किंवा तलाठ्याशी संपर्क साधून आपला व्ही-के नंबर घेऊन ई-के-वाय-सी करायची आहे, जेणेकरून त्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळेल, सोबतच रब्बीचे सुद्धा अनुदान मिळेल आणि त्या फार्मर आय डीच्या नुसारच इथून पुढे 2025चा जो सोयाबीनचा खरीपचा पीक विमा आहे, तो पीक विमा सुद्धा फार्मर आय डी नुसारच मिळणार आहे मित्रांनो. तर मित्र फार्मर आय डी जर काढला नाही तर तुम्हाला पीक नुकसान भरपाई मिळणार नाहीये. फार्मर आय डी काढला नाही तर तुम्हाला पीक विमा सुद्धा मिळणार नाहीये. फार्मर आय डी काढला नाही तर तुम्हाला पीक कर्ज सुद्धा मिळणार नाहीये. फार्मर आय डी काढला नाही तर पीएम किसान सन्मान निधीचा लाभ सुद्धा बंद होणार आहे. फार्मर आय डी काढला नाही तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो लाभ आहे तो सुद्धा थांबवण्यात येणार आहे. सोबतच खूप साऱ्या महा-डी-बी-टी पोर्टलवरील आणि इतर जे योजना आहेत अनुदानाच्या, ते सर्व विविध अनुदान जे आहेत ते सुद्धा थांबवण्यात येणार आहेत मित्रांनो. तुम्ही त्या सर्वच अनुदानांपासून वंचित राहणारा. तर मित्रांनो, मी खूप दिवसापासून शासन निर्णय निघाले तेव्हापासून आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले त्यांना मेसेज आले, त्यांच्या एंट्र्या पाहिल्या, मोबाईलमध्ये सुद्धा पाहिलं, बँकेच्या ॲपमध्ये सुद्धा पाहिलं. त्याच्यानंतर बरेचसे व्हिडिओ बनवले, परंतु त्या व्हिडिओ बनवल्याच्या नंतर त्या कमेंट बॉक्समध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांचा रोष, नाराजी दिसून आली. त्यांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कमेंट होत्या की त्यांना पैसे मिळाले नाही. काही जणांनी कारण विचारलं, काही जणांनी स्वतःचे स्टेटस सांगितले, तर काही जणांनी नाराजीमध्ये वेगळ्या मध्ये त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. परंतु आता हे स्पष्ट झालेलं आहे मित्रांनो की त्यांना न मिळण्यामागचे जे मूळ कारण होते ते काय आहेत? तर ते मूळ कारण म्हणजे फार्मर आय डी तयार नसणे, फार्मर आय डी बनवला परंतु अप्रूव्ह नसणे, आधार संलग्न खात्यावरचे मोबाईल नंबर लिंक नसणे किंवा आधार संलग्न कोणतं खातं आहे ते माहीत नसते किंवा बऱ्याचशा खात्यांना होल्ड लागलेले आहेत. असे छोटे-छोटे खूप सारे कारणं होते मित्रांनो. तर हे सर्व कारणं मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु फार्मर आय डी करिता परत एकदा आवश्यक